श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आयुष्यात आपण कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी काही लोक अशी असतात ज्यांचं कामच मुळी आपल्याला टेन्शन देणं आणि सतत आपला अपमान करणं हे असतं. अशा लोकांशी वागताना आपण अनेकदा हात बोलवतो, चिडतो किंवा रडायला लागतो. पण खरं सांगू का, तुमची हीच प्रतिक्रिया त्यांना हवी असते. त्यामुळे अशा विषारी लोकांशी दोन हात करण्यासाठी सगळ्यात आधी स्वतःला शांत ठेवायला शिका. जेव्हा समोरचा माणूस तुमच्यावर ओरडतो असतो किंवा तुम्हाला कमी लेखत असतो, तेव्हा शांत राहून फक्त त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा. तुमची शांतता एखाद्या तलवारीपेक्षा जास्त धारदार असते, कारण जेव्हा तुम्ही रिएक्ट होत नाही तेव्हा त्यांचा अपमानाचा वार रिकामी जातो आणि त्यांची अस्वस्थता वाढते. पण फक्त शांत राहून चालत नाही, तर कधी कधी तुम्हाला तुमच्या सीमारेषा स्पष्टपणे आखून घ्याव्या लागतात. समोरच्याला हे जाणून देणं गरजेचं असतं की तुम्ही त्यांचा आदर करता. याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लावावा. जेव्हा कोणी मर्यादा ओलांडतं तेव्हा शब्दाचा खेळ न करता थेट आणि ठामपणे त्यांना सांगा की त्यांची पद्धत चुकीची आहे. यालाच आपण आरसा दाखवणं म्हणतो. तुम्ही जितकं दबून राहाल, लोक तुम्हाला तितकंच दाबण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच कधी कधी प्रतिप्रश्न करणं हा सर्वोत्तम मार्ग असतो. त्यांनी केलेल्या अपमानावर एखादा तर्कशुद्ध प्रश्न विचारला की त्यांची बोलती आपोआप बंद होते. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमची प्रगती हेच तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठं उत्तर असतं. ज्या लोकांनी आज तुमचा अपमान केला त्यांनी सुद्धा तुमची वेळ मागून भेटायला यावं इतकं स्वतःला यशस्वी करा. तुमचं यश जेव्हा बोलू लागतं तेव्हा तुमच्या विरोधात बोलणाऱ्याच्या जिभा आपोआप थंडावतात. त्यामुळे आपली मौल्यवान ऊर्जा अशा टाकाऊ लोकांशी वाद घालवण्यापेक्षा ती स्वतःच्या स्वप्नावर खर्च करा. विनाकारण त्रास देणाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं ही एक कला आहे आणि एकदा का तुम्हाला ती जमली की समोरच्या माणसाचं अस्तित्व तुमच्यासाठी शून्य होतं. अखेर हे जग तुमच्याशी तसंच वागतं जसं तुम्ही त्यांना वागण्याची परवानगी देता. जर तुम्ही स्वतःला मान दिलात तर जग तुम्हाला मान देईल. नाही म्हणायला शिका. चुकीच्या लोकांशी संवाद कमी करा आणि स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्या. लक्षात ठेवा, कोणाचेही शब्द तुमची किंमत ठरवू शकत नाहीत, कारण तुमची किंमत तुमच्या कर्तृत्वात आहे, दुसऱ्यांच्या जिभेत नाही. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही खंबीरपणे उभे राहता तेव्हा तुम्हाला वाकून पाहणारे लोक आपोआप स्वतःसारखे सरळ होतात. आता अपमान सहन करणं बंद करा. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आपण अवतीभोवती काही अशी माणसं असतात ज्यांना दुसऱ्याला कमी लेखण्यात, त्यांचा अपमान करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. ही माणसं तुमच्या ऑफिसमध्ये असतील, तुमच्या नात्यात असतील किंवा तुमच्या मित्रमंडळीत असतील. पण आज एक गोष्ट मनाशी पक्की ठरवून टाका, कोणाचंही ऐकून घेऊन स्वतःला त्रास करून घेण्याचे दिवस आता संपलेत. लक्षात ठेवा, जेव्हा कोणी तुमचा वारंवार अपमान करताना तेव्हा तो त्यांचा स्वभाव नसतो, तर ती त्यांनी घेतलेली एक टेस्ट असते. ते बघत असतात की तुम्ही किती सहन करताय. तुम्ही जेवढं सहन कराल तेवढा त्यांचा आत्मविश्वास वाढत जातो. म्हणून अशा लोकांना सरळ करण्याचा पहिला नियम म्हणजे तुमचा नाईस पर्सनलचा मुखवटा काढून टाका. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्यासारखं वागावं किंवा शिवीगाळ करावी, पण याचा अर्थ असा नक्कीच आहे की तुम्ही सॉफ्ट टार्गेट बनवून थांबावं. जेव्हा समोरचा माणूस विश्वकत असेल तेव्हा त्यांच्याकडे बघून एक उपैरदक स्मित हास्य करा. तुमचं हे हसू त्यांच्या 1000 शब्दांना मातीत मिळवण्यासाठी पुरेसे आहे. त्यांना वाटत असतं की तुम्ही रडाल किंवा चिडाल, पण जेव्हा तुम्ही शांत राहून फक्त हसता तेव्हा त्यांचा अहंकार जळून राख होतो. दुसरी गोष्ट म्हणजे शब्दांपेक्षा कृतीवर भर द्या. बऱ्याचदा आपण तावातावाने वाद घालत बसतो, पण खरं सांगू का, अशा लोकांशी वाद घालणं म्हणजे डुकराशी चिखलात कुस्ती खेळण्यासारखं आहे, ज्यात तुम्ही तर घाण होणारच, पण डुकराला मात्र मजा येते. त्यापेक्षा आपलं पूर्ण लक्ष स्वतःच्या प्रगतीवर केंद्रित करा. तुमचं बँक बॅलन्स, तुमची शरीरयष्टी, तुमचं ज्ञान आणि तुमची समाजातील प्रतिष्ठा इतकी वाढवा की ज्या माणसाने काल तुमचा अपमान केला त्याला आज तुमच्या कॅबिन मध्ये येतानाही 100 वेळा विचार करावा लागेल. यश हे असं सुदर्शन चक्र आहे जे तुमच्या शत्रूशी तोंड आपोआप बंद करतं. अनेकदा अपमान करणारे लोक तुमच्याबद्दल इतरांकडे चुकीच्या गोष्टी पसरून तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी चिडचिड करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य ओरडून सांगावं लागत नाही, ते शांत राहूनही चमकतं. जेव्हा लोक तुमच्याबद्दल अफवा पसरतात तेव्हा तुमचं वागणं इतकं सभ्य आणि मदतीचं ठेवा की ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे हा माणूस तर किती चांगला आहे. समोरचा याच्याबद्दल असं कसं काय बोलू शकतो. तुमचं कॅरेक्टर हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. समोरच्याला स्वतःच्याच नजरेत खोटं पाडण्याची सर्वात मोठी ताकद आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेशन गॅप. अपमान करणाऱ्या लोकांना तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या कमजोरीबद्दल जितकी कमी माहिती असेल तितके ते कमी वार तुमच्यावर करू शकतील. अशा लोकांशी बोलताना आपल्या वैयक्तिक गोष्टी, आपले प्लॅन्स किंवा आपल्या भीती कधी शेअर करू नका.
त्यांना तुमच्या आयुष्यापासून आउटएंडेड ठेवा. जेव्हा त्यांना तुमच्याबद्दल काहीच माहिती नसतं तेव्हा ते फक्त हवेत गोळीबार करतात आणि त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतात. तुमचं गुपित राहणं हीच तुमची शक्ती आहे. आणखीन एक प्रभावी मार्ग म्हणजे हाय ग्राउंड घेणे. जर कोणी तुमचा अपमान केला तर त्यांना सर्वांसमोर उपविरोधकपणे धन्यवाद द्या. उदाहरणार्थ, माझ्या चुकांकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. मला सुधारण्यासाठी तुमची ही टीका नक्कीच कामी येईल. जेव्हा तुम्ही अपमानाला फीडबॅक म्हणून स्वीकारता तेव्हा समोरच्याचा इगो चकनाचूर होतो. त्यांना वाटत असतं की तुम्हाला दुःख होईल, पण तुम्ही तर उलट त्यांचं कौतुक करून त्यांना निरुत्तर केलं. याला म्हणतात बुद्धीने खेळणं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे लोक तुम्हाला टेन्शन देतात ते स्वतःच्या आयुष्यात सुखी नसतात. ज्यांचं मन शांत आहे तो दुसऱ्याला त्रास देत नाही. त्यामुळे जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देतो तेव्हा समजा की तो माणूस स्वतःच्याच मानसिक त्रासातून जातोय. त्यांना तुमच्या आयुष्यातली जागा देऊ नका, तर त्यांना तुमच्या मनातून बाद करा. कारण तुम्ही कोणाला किती महत्व द्यायचं याचा रिमोट कंट्रोल फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. दुसऱ्याला तो रिमोट कधीच देऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचं, लोकांना नाही म्हणायला आणि त्यांच्यापासून लांब व्हायला शिका. आपण काय करतो, अपमान करणाऱ्या माणसाला खुश करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो आपल्याला चांगलं म्हणेल. पण हा मूर्खपणा आहे. जे लोक तुमची किंमत करत नाहीत त्यांच्या आयुष्यातून शांतपणे एक्झिट द्या. संवाद इतका मर्यादित करा की त्यांना तुमची साधी सावली बघायलाही तरसावं लागेल. स्वतःची किंमत स्वतः करायला शिका. जो स्वतःचा आदर करतो त्याचा अपमान करण्याची हिंमत कोणाचीच होत नाही. आजपासून एक नियम बनवा, जो मान देईल त्यालाच मान मिळेल आणि जो अपमान करेल त्याला आयुष्यातून कायमचं स्थान मिळेल. मी स्वतःसाठी उभं राहायला शिका. हे जग तुमच्या समोर आपोआप नतमस्तक होईल. मानसिक वर्चस्व आणि शेवटचा प्रहार. मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं की शांत राहणे आणि यशस्वी होणं किती महत्वाचं आहे. पण आता त्याही पुढची एक पायरी आहे जिला मी म्हणते मानसिक खेळ. लक्षात ठेवा, जो माणूस तुमचा अपमान करतो तो स्वतः आतून कुठेतरी कमकुवत असतो. त्याला स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला खाली खेचावं लागतं. जेव्हा तुम्हाला हे सत्य उमजतं तेव्हा तुम्हाला त्या माणसाचा राग येत नाही, तर त्याची दया यायला लागते. आणि ज्या दिवशी तुम्ही समोरच्याकडे दयेच्या भावनेने बघता त्या दिवशी त्यांचं तुमच्यावरचं सर्व नियंत्रण संपलेलं असतं. कधी विचार केलाय का की काही लोकांची उपस्थितीच इतकी वजनदार असते की कोणाची हिंमत होत नाही त्यांच्याशी चुकीचं वागण्याची. हे वजन येतं तुमच्यामधून. जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा खांदे सरळ ठेवा, नजर समोरच्याच्या डोळ्यात असू द्या आणि आवाजात एक प्रकारचा ठामपणा ठेवा. जर कोणी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर गडबडून जाऊ नका. 2 सेकंद शांत राहा, त्यांच्याकडे एक स्थिर नजर टाका आणि मग बोलायला सुरुवात करा. ही छोटीशी पॉज, शांतता समोरच्या माणसाच्या आत्मविश्वासाला तडे घालण्यासाठी पुरेशी असते. त्यांना कळते की हा माणूस कच्चा लिंबू नाहीये. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक स्वातंत्र्य. आपण कोणाला आपला अपमान करण्याची परवानगी का देतो? कारण आपण त्यांच्या मताला खूप जास्त महत्व देतो. आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं. पण एक लक्षात घ्या, सिंहाला कधीच फरक पडत नाही की मेंढ्या त्याच्याबद्दल काय विचार करतात. तुमचं आयुष्य तुमचं आहे. समोरच्याने शब्द हे फक्त हवा आहे. जर तुम्ही त्यांना महत्व दिलं नाही तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. स्वतःभोवती एक अशी मानसिक भिंत उभी करा की कोणीही नकारात्मकता तिला भेदून तुमच्या मनापर्यंत पोहोचणार नाही. एक कटू पण सत्य गोष्ट सांगते, जग त्यांनाच मान देतं जे स्वतःच्या हक्कासाठी उभं राहायला जाणतात. कधी कधी सरळ होण्यासाठी समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं ही काळाची गरज असते. पण ते उत्तर रागाने नाही तर बुद्धीने द्या. तुमचा प्रत्येक शब्द मोजका पण तोललेला असावा. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जपायला शिकता तेव्हा तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण बदलायला लागतं. जे लोक कालपर्यंत तुम्हाला हलक्यात घेत होते तेच लोक आज तुमच्याशी जपून वागू लागतील. कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की तुम्ही आता फक्त ऐकून घेणारे उरले नाही आहात, तर तुम्ही आता तुमच्या आयुष्याचे बॉस आहात. अंतिम प्रहार आणि आत्मसन्मानाचा विजय. मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की शांत कसं राहायचं आणि स्वतःला कसं बदलायचं. पण आता वेळ आली आहे अशा लोकांना कायमचा धडा शिकवण्याची. पण हा धडा मारामारीचा नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला आपण स्वतःसारखं सरळ करणं म्हणतोय ना त्यांचा खरा अर्थ समोरच्याला मारणं नाही तर समोरच्याला तुमच्या समोर लहान वाटायला लावणं आहे. विचार करा, एखादा माणूस तुमचा अपमान करतोय आणि तुम्ही त्यांच्याकडे पाहून फक्त मुश्किलपणे हसताय आणि तुमच्या कामात निघून जाताय. अशा वेळी त्या माणसाला काय वाटेल? त्याला वाटेल की त्यांचा अपमान झालाय, कारण त्याने फेकलेला अपमानाचा दगड तुम्ही झेललाच नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या नकारात्मकतेला महत्व देणं बंद करता, त्या नकारात्मकतेचा मालक तो समोरचा माणूसच राहतो. तो स्वतःच्याच विषयात स्वतः जळायला लागतो. हीच खरी शिक्षा आहे अशा लोकांसाठी.
आणखीन एक गोष्ट, तुमची संगत बदला. अनेकदा आपल्याला टेन्शन देणारे लोक आपल्या जवळचेच असतात. जर तुम्हाला कोणी सतत खाली खेचत असेल तर त्यांच्यापासून अंतर राखणं हे पाप नाही, तर हे आहे स्वतःला अशा लोकांच्या गराड्यात ठेवा जे तुम्हाला प्रोत्साहन देतात, जे तुम्हाला मोठे होताना पाहू इच्छितात. जेव्हा तुमचं वर्तुळ बदलतं तेव्हा तुमची ऊर्जा बदलते, आणि जेव्हा तुमची ऊर्जा बदलते तेव्हा तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होत नाही. लक्षात ठेवा, सन्मान ही अशी गोष्ट आहे जी मागून कधीच मिळत नाही, ती तुमच्या वागण्यातून निर्माण करावी लागते. जर कोणी तुमचा अपमान केला तर स्वतःला एक प्रश्न विचारा, या माणसाचं माझ्या आयुष्यात स्नान काय? जर उत्तर काहीच नाही असं असेल तर त्याच्या शब्दांना तुमच्या मनापर्यंत पोहोचू देऊ नका. कचरा टाकणाऱ्या माणसाला आपण घरात घेत नाही ना, मग त्याचे कचरासारखे विचार डोक्यात का घ्यायचे? आज या व्हिडिओच्या निमित्ताने स्वतःला एक वचन द्या, यापुढे कोणालाही तुमची मन शांती राहून घेण्याचा परवाना देऊ नका. तुम्ही कोणाचे गुलाम नाही आहात. तुमची स्वप्न, तुमची शांतता आणि तुमचं स्वाभिमान या त्रिसूत्रीवर लक्ष द्या. जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांना त्यांचं उत्तर काळ देईलच, पण तुम्ही तुमचा विषय दिमागात जगा. इतकं तेजस्वी बना की तुमच्या प्रकाशासमोर त्यांची अंधारी वृत्ती आपोआप नष्ट होईल. शेवटी एवढंच म्हणेन, वाघ जेव्हा 2 पावलं मागे घेतो ना तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर तो मोठी झेप घेण्यासाठी तयार झालेला असतो. तुमची शांतता, तुमची ही तयारी म्हणजे एक मोठी झेप आहे. अशा लोकांना त्यांच्याच कर्मावर सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या शिखराकडे वाटचाल करा, कारण तुमची उंचीच त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देईल. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नव्हता, तर तो अंमलात आणण्यासाठी होता. जर तुम्हाला या मालिकेतून थोडी जरी प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा जो सध्या अशा मानसिक त्रासातून जातोय. तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण आपल्याला मिळून एक खंबीर आणि स्वाभिमानी समाज घडवायचा आहे. भेटूया अशाच एका पॉवरफुल विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.